सगळ्या यवतमाळकर, माझं नाव सर्व आणि मी आपलं स्वागत करतो यवतमाळ सिटीच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल ही आहे आपल्या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईनवरची टनल कार्ली गावा साईडची। या व्हिडिओमध्ये आपण वर्धा यवतमाळ नांदेडची टनल पाहणार आहोत। टनलचं पूर्ण काम पाहणार तुम्हाला दिसत असेल माझ्या मागे ही जी टनल आहे या टनलचं आपण पूर्ण काम पाहणार आहोत की टनल किती केवढी झाली आहे, काय झालेली आहे आणि सोबतच तुम्हाला दिसत असेल इकडच्या साईडला पूर्ण जे आहे रेल्वेचं काम चालू आहे। आता आपण या व्हिडिओमध्ये इकडच्या साईडनं टनलचं काम पाहतो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बेळोना साईडचं रेल्वेचं काम पाहणार आहोत। पण त्याआधी जर तुम्ही व्हिडिओ लाईक नसाल केले तर एक व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। मी तुम्हाला ऑन ग्राउंड यवतमाळ वर्धा नांदेड या रेल्वे लाईनची अपडेट देत असतो। कोणीच तुम्हाला एवढे क्लिअर आणि चांगली अपडेट देत नाही आहे सध्या तरी यूट्यूबवर। म्हणून एवढ्या चांगल्या अपडेटसाठी मिस न करण्यासाठी सगळ्यात आधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। जुन्या व्हिडिओज जे तुम्ही पाहिली नसेल ते पाहून घ्या, त्याच्यावर मी वर्धा यवतमाळ नांदेडची पूर्ण अपडेट दिलेली आहे। आता तुम्हाला मी इथून झूम करून दाखवतो। हे बघा, ही आहे टनल जे राहील आपल्या कळंबच्या आधी आणि यवतमाळच्या मधात, ठीक आहे। तर काही या पद्धतीने इथं या टनलचं काम चालू आहे। तर आता या टनलचा आपण पूर्ण अपडेट पाहूया। पण व्हिडिओकडे वळण्याच्या आधी जर तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला इथे QR दिसत असेल, या QR तुमच्याकडून होईल तितकी आर्थिक मदत करा जेणेकरून आपण ड्रोन घेऊ शकू। आणि जर ड्रोन घेतला तर मी तुम्हाला आणखी चांगल्या क्लिअर पद्धतीनं जे आहे या टनल वगैरे झालं किंवा वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईनचं जे प्रोजेक्ट आहे त्याची मी तुम्हाला माहिती देऊ शकेल। यवतमाळकर तुम्हाला दिसत असन हा ब्रिज आहे कार्ली गावचा। आता इकडे आहे ना आयसरचं शोरूम बनत आहे आणि तो जो तुम्हाला दिसत आहे झूम करून दाखवतो तुम्हाला ते गेटचं जे तिथला जो आहे पांढरकवडा आपला हायवे, पांढरकवडा हायवे, ठीक आहे। आणि आता इकडून जे हे गाडी वगैरे येत आहे ना, हे गाडी आहे मित्र कार्ली गाव। तर कार्ली गावातले लोक आहे, कार्ली सोमार, अजून कोणतं गाव आहे काका? मुरझाडी वगैरे कोणतं तरी गाव आहे तिकडच्या। खैरी म्हणून आहे, खैरी वगैरे गावातल्या लोकांसाठी हा रस्ता आहे। पण मधातून रेल्वे लाईन आहे, तर रेल्वे लाईन असल्याच्यानं इथं सुद्धा एक आरोबी आहे, ठीक आहे। तर हा जो आरोबी आहे आपण तिकडल्या साईडनं तो सुद्धा काम पाहणारच आहोत। आता पण तुम्हाला या साईडला दिसत असेल अजून हा आरोबी सुरू नाही झालेला आहे आणि काही या पद्धतीने इकडच्या साईडचं काम सुरू झालेलं आहे। आपण पलीकडच्या साईडला जाऊन पाहू डिटेलमध्ये का या आरोबीचं किती काम झालं आहे। नसेल केलं मित्र तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जणू काका सबस्क्राईब करायला सबस्क्राईब। तर यवतमाळकर तिकडच्या साईडनं आत्ताच मी तुम्हाला दाखवलं। आता तुम्हाला दिसत असेल या साईडला इथं आहे ना ब्रिज। तर हा ब्रिज न चालू व्हायचं मुख्य कारण आहे का हा ब्रिज अजून इथं कनेक्ट नाही झालेला आहे। बघा हे तुम्हाला दिसत असेल इथं अशी गॅप आहे आणि सेम तिकडच्या साईडनं सुद्धा हे बघा तिथून तशी जे आहे ना एक मोठं जे आहे कनेक्ट झालेला नाही आहे, म्हणून हा ब्रिज अजून पूर्ण झालेला नाही। तर तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारे कार्ली जे गाव आहे इकडच्या साईडला येते, कार्ली खैरी अजून जे 2-3 गाव आहेत या साईडला येते आणि इकडच्या साईडला आहे आपल्याला पांढरकवडा हायवे। आता मी तुम्हाला सरळ या ब्रिजचे थोडं समोर जाऊन दाखवतो इकडच्या साईडले, कारण इथून तुम्हाला क्लिअर कॉन्सेप्ट होऊन जाईल का मी नेमका उभा कुठं आहे आणि आहे कुठं, ठीक आहे। इकडून येणार आपल्या यवतमाळकडून रेल्वे किंवा जाताना इकडे जाईल। मी आता तुम्हाला झूम करून दाखवतो। इथून तळेगावचं रेल्वे स्टेशन तर नाही दिसणार बहुतेक, ठीक आहे। इथून तळेगावचं रेल्वे स्टेशन तुम्हाला नाही दिसणार, पण याच्यानंतर डायरेक्ट जे आहे तळेगावचं रेल्वे स्टेशन जो आहे नेक्स्ट स्टॉप राहील इथे, ठीक आहे। आता मी तुम्हाला दाखवतो या साईडला। तर हे बघा ही जी आपली रेल्वे लाईन आलेली आहे इकडून अशी यवतमाळ रेल्वे स्टेशनकडून आणि इथं कन्स्ट्रक्शन याच्यावाला स्टॉप झालेलं आहे। ब्रिजच्या एक्झॅक्ट खाली याचं कन्स्ट्रक्शन स्टॉप झालेलं आहे आणि कारण इथून लोक जाणं येणं करते आणि आपण सध्या ब्रिज खाली। तर हा जसा ब्रिज आरोबी जसा चालू होईल तसंच इथलं कन्स्ट्रक्शन होईल, म्हणजे इथं खोदकाम होईल आणि सरळ जे आहे रेल्वे लाईनला कनेक्ट होईल। आता मी पलीकडच्या साईडली सुद्धा तुम्हाला दाखवतो। ही रेल्वे लाईन ऑलमोस्ट जे आहे स्मूथ बनवलेली आहे आणि इतकी स्मूथ आहे मित्र हो की याच्यावर तुम्ही 2 व्हीलर 4 व्हीलर चालवू शकता। ट्रक वगैरे जे आहे बहुतेक जातच असेल, JCB वगैरे बहुतेक त्याच्यावरून जातेच, कारण त्याच्यावर निशाण वगैरे सुद्धा दिसत आहे। आणि त्याच्या बाजूलाच जो तुम्हाला रोड दिसत आहे, हा जो रोड दिसत आहे बघा, हे लोखंडी सामान दिसतं आहे मोठे मोठे। तिथून जो असा सरळ रोड चालला हा चालला हो मित्र टनलकडं आणि त्याच रोडनं मी सुद्धा आता पलीकडच्या साईडला जाणार आहे। या पद्धतीनं कार्ली या गावाच्या आरोबीचा जो आहे अपडेट जो आहे तुम्हाला मिळाला। मी लास्ट व्हिडिओमध्ये देणार होतो पण मला टनलचा व्हिडिओ बनवायला यायचंच होतं, 2-3 किलोमीटर समोर येऊन काही फायदा नव्हता म्हणून आपण लास्ट व्हिडिओमध्ये तो अपडेट पाहिला नाही। तर मित्रो आणखी व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथं तुम्हाला QR दिसत असेल तर शो सपोर्ट करा, कारण आपल्याला याच्यावर लवकरच ड्रोन घ्यायचा आहे। तर ड्रोनसाठी आपण क्राऊड फंडिंग करताय, तर जेवढे होईल तेवढे कितीही फंडिंग असो 100, 200, 500, 1000 तुमच्याकडून जेवढे देणं होत असेल या QR नक्कीच टाका। चला आता आपण टनलकडे जाऊ। यवतमाळकर आता आपण तिकडच्या साईडनं अपडेट पाहिला ब्रिजचा। आता आपण ब्रिजकडून टनलकडे जात होतो तर तिथे एक क्विक आणि छोटासा रेल्वे अपडेट आहे।
तर का आता हे नागमोडी टर्न वगैरे आहे आणि मी थोडंसं कसं खालच्या भागाला उतरत आलो आहे, म्हणून तुम्हाला माझं काय दिसत असं मी थोडं हे क्लिअर करतो कॉन्ट्रास्ट. हां, तरी बघा हे दिसतं ना, हे आपली रेल्वे लाईन आहे आणि तुम्हाला हे दिसत असेल बघा ट्रक वगैरे चालण्याचा, तुम्हाला हे दिसत असेल इकडे. आणि इकडे मित्र हो इथपर्यंत जे आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसते आणि समोर मात्र जे आहे थोडंसं आता जंगलसारखं आहे. तर याचं कारण काय आहे, इकडे जे शेतीकरी वगैरे लोक आहेत ते सुद्धा जे आहे मधातून रस्ता वगैरे यूज करतात त्याच्यामुळं. आणि तुम्हाला मी 10x वर झूम करून दाखवतो. ती गाडी वगैरे जी तिकडे ठेवून आहे ते बघा, ती जी गाडी वगैरे ठेवून आहे तिथून सुरू होऊन जाते आपल्या पुन्हा रेल्वे लाईन जे तुम्हाला दिसत तिकडच्या साईडला. आणि ते बघा मधात एक ब्रिज, त्या ब्रिजवर सुद्धा आपण जाणार आहोत, ठीक आहे. आणि त्या ब्रिजच्या थोडंसं समोर गेलं का आपली जी आहे टनल वगैरेची जी सुरुवात म्हणजे जे डीपमध्ये कन्स्ट्रक्शन चालू होते. कारण त्याच्यानंतर पूर्ण असा डोंगरी भाग आहे, तर डोंगरी भागला असं पुढं चालू होते. तर तिथूनच मेन म्हणलं तसं आपलं टनलपर्यंतची ज्या रस्ता जे सुरू होऊन जाते. तर चला आपण आता तिकडे जाणार आहोत आणि तिकडचं अपडेट घेणार आहोत. यवतमाळकर आता ज्या रस्त्यानं आम्ही चाललो आहे, हा रस्ता नसून हे आहे आपल्या रेल्वेचा रूट, म्हणजे रेल्वे लाईन आहे सरळ भाषेत. तर तुम्हाला दिसत असेल हे काही या पद्धतीने आहे. अजून याच्यावर रेल्वे लाईनचं काही पूर्ण काम नाही झालेलं आहे आणि प्लेन वगैरे नाही झालेला आहे. कारण सोमवारचा हा जो तुम्हाला ब्रिज दिसत असेल, जो ब्रिज मी तुम्हाला याच्या आधी 5 मिनिटं आधी जे दाखवली होती क्लिप आपण याच्या आधीच्या क्लिपमध्ये, तर ते या ब्रिजची क्लिप होती जी तुम्हाला दाखवली होती हे बघा. आणि यासुद्धा ब्रिजचं काम झालेलं आहे आणि लोक ज्या यूज करतात हा ब्रिज रेल्वे वगैरेवालेच यूज करताय, जे मुरुम वगैरे जे असते याची गरज लागते त्याच्यासाठी. दाखव काका. तर यवतमाळकर माझ्या मागं तुम्हाला पाणी दिसत असेल, हे पाणी नाही तर आपल्या यवतमाळ वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईन आहे. आणि आता हे पाणी वगैरे इथं साचलेलं आहे. आणि खास गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांसाठी खूप चांगली गोष्ट आहे. कारण हे बघा हे पूर्ण लाईनचं जे फ्यूज बॉक्स वगैरे काय म्हणते त्याला ते, आणि पूर्ण आतमधून शेतकरी इथून असे पाईप टाकतात हे बघा. तर काय या पद्धतीनं तुम्हाला हे दिसत असेल, इथं पाणी असं साचलेलं आहे आणि ही रेल्वे लाईन आहे. आणि जो ब्रिजवरून मी गाडी आणली ना, तो ब्रिज 10x करतो ते बघा, ते मातीचे जे ढिगं दिसत आहे तो ब्रिज आहे सरळ भाषेत. आणि तिथून रेल्वे येईल अशी इकडून अशी आपली इकडे चालली. आता तुम्हाला इकडं दिसत असेल, मी थोडंसं खाली उतरून सुद्धा दाखवतो, 1 मिनिट. हां, तर हे बघा हे आहे मित्र हो पूर्ण पाणी वगैरे तुम्हाला दिसत असेल. आणि समोरच्या साईडला सुद्धा एक आहे ना, एक छोटंसं असं अंडरपास सारखं म्हणजे ब्रिज सारखं राहणार आहे, कारण शेतकऱ्यांना वगैरे रस्ता जाण्यासाठी. पण हे जे पाणी साचलेलं आहे, आता विचार करा हे पाणी पूर्ण शेतीसाठी आता म्हणजे उपयोगी येत आहे. तर याच्यासाठी आता गव्हर्नमेंट नेमकं करण काय, कारण रेल्वे रूटवर पाणी असं जर साचून राहिलं नाही पाहिजे, त्याच्यासाठी काय करण ते पाहणं मात्र थोडंसं जास्त हे राहील. आणि कशा पद्धतीनेची रचना केली जाईल, म्हणजे रेल्वेच्या रूटवर असंच आता पावसाळ्यामध्ये जर समजून घ्या असंच पाणी साचून राहील तर रेल्वे जाईल कशी आहे ना. तर ते पाहण्यासारखं राहील. जर तुमच्यापैकी कोणाला माहीत असेल की नेमकं त्याच्या वेळेस काय होऊ शकतं, तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता आपण जाऊया थोडं समोर, पण त्याआधी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही QR तुम्हाला जो दिसत असेल त्याच्यावर जर तुम्ही काही फंडिंग नसेल केली तर या QR पेमेंट करा. आपण लवकरच ड्रोन घेऊ. ड्रोन जर घेतला तर तुम्हाला मी ऑल अराउंड सगळे जे आहे शॉर्ट्स आणि जेवढं काम वगैरे आहे ते किती झालं आहे, किती चालू आहे, कसं चालू आहे आणि किती पद्धतीने चालू आहे आणि चांगल्या पद्धतीने ते तुम्हाला मी दाखवू शकेल. तर म्हणून QR दिसत असेल त्याच्यावर फंडिंग नक्कीच करा. चला आता आपण जाऊया टनलकडं जाताना जितकेही अपडेट्स आहे, म्हणजे ब्रिज असेल, रेल्वे लाईनचा अपडेट असेल, मी ते देत चालतो, जेणेकरून तुम्हाला त्याच्या आधीचं सुद्धा जे आहे काम म्हणजे टनलच्या आधीचं पर्यंतचं जे काम आहे ते सुद्धा तुमचं क्लिअर होऊन जाईल. म्हणजे आपण तळेगाव ते यवतमाळ रेल्वे स्टेशनपासून तर तळेगाव रेल्वे स्टेशनपर्यंतचं तर पूर्ण काम आपण A to Z पाहिलेलं आहे. आता आपण तळेगाव रेल्वे स्टेशनपासून कार्ली साईडचं जे हे आहे, कार्ली साईडची आपली टनल आहे तिथपर्यंतच काम पाहणार आहोत. याच्यानंतर आपण बेडोना साईडचे टनलचं काम पाहणार आहोत, म्हणजे बेडोना साईडनं किती झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर कळंब ते यवतमाळ पूर्ण काम आपण एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ठीक आहे. तर यवतमाळकर मी तुम्हाला आता बॅक कॅमेरा आपण आणि त्या ढिगाच्या पलीकडच्या साईडनं ते मातीचे जे मोठे मोठे हे ढिगं दिसतात ना, चुनखडी आणि मुरुम वगैरेवाले, त्याच्या आपण पलीकडच्या साईडून आत्ता बघितलं आणि आता या साईडनं आलो आहे. तर इकडं सुद्धा पाणी खूप जास्त साचून आहे. धनुकाकाच्या म्हणण्यानुसार हे पूर्ण पाणी जे आहे नॅचरल जे पाणी असते जमिनीतलं पाणी गावठी भाषेमध्ये, तर तेव्हाला. आणि तुम्हाला हे दिसत असेल हे पाणी खूप जास्त खोलपर्यंत आहे, म्हणजे एखादा किती फूट असेल काका? 10 फूट 10 फूट पाणी असेल, 10 फूट पाणी आहे. आणि ते तिकडच्या साईडला तुम्हाला एक अंडरपास दिसत आहे, ठीक आहे, तो अंडरपास. पण त्या शेतकऱ्यांसाठी तर तिथे एक अंडरपास आहे, परंतु इथे सुद्धा एक अंडरपास राहू शकतो.
कारण इथं सध्या तर कच्चा मातीचा रोड बनलेला आहे, पण इथं अजून अंडरपासचं काही रचना झालेली नाही. तर बहुतेक नाही पण राहील, कारण जर अंडरपास असतं तर सिमेंटचं बहुतेक त्या साईडला आणि या साईडला सिमेंटचे जे बनवते बाजूचं सपोर्ट सिस्टम जे असते ब्रिजचं ते तरी असतं, पण ते पण सुद्धा आपल्याला दिसत नाही. तर इथं मला तर नाही वाटत अंडरपास राहील, सॉरी ब्रिज राहील, आरोबी राहील. पण तिकडल्या साईडने एक आरोबी आहे. आता आपण तिथं जाऊया आणि तिथलं अपडेट घेऊया. पण तुम्हाला पाणी दिसत असेल रेल्वे लाईनवर इतकं हे नॅचरल पाणी आणि हे पूर्ण शेतीसाठी उपयोगी होतं. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. रेल्वे सध्या यवतमाळकरांच्या कामात तर नाही येत आहे, पण शेतकऱ्यांच्या कामात कुठं ना कुठे येत आहे. त्याची एक चांगली म्हणजे खुशी तरी आपल्याला असायला पाहिजे. तर यवतमाळकर आपण त्या साईडनं आलेलो आता, आणि आता आपल्याला जे दिसत असेल इथे हा आरोबी. आता इकडं कोणतं गाव वगैरे जातं तेवढं तर काही मला माहिती नाही आहे, पण सिमेंटचा इकडं रस्ता तुम्हाला दिसत असेल, सिमेंटचा हा रस्ता आहे. आणि इकडच्या साईडला हा आरोबी बनलेला आहे. खाली तुम्हाला दिसत असेल किती मोठ्या प्रमाणात पाणी इथं साचून आहे. आणि काही या पद्धतीनं इथं हा आरोबी बनलेला. आपण पलीकडच्या साईडला सुद्धा जाऊन दाखवतो. आणि यवतमाळकर काही या पद्धतीनं इकडं जे आहे ब्रिजचं काम आहे तुम्हाला दिसत असेल. आणि इकडचं जे गाव म्हटलं होतं मी त्या दादांना विचारलं तर खैरी म्हणून गाव आहे. खैरी म्हणून जी गाव आहे ते या साईडला जाते. आता इकडं तुम्हाला दिसत असेल, इकडं मी झूम करून दाखवतो तुम्हाला. ते जे तिकडं दिसत आहे तुम्हाला वस्तीसारखं धनुकाकाच्या चेहऱ्याच्या मागच्या साईडला, हां तर मित्र हो ते आहे टनल. जिथे आपली यवतमाळ वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईनची टनल आहे ते तिथं आहे. आपण तिथं सुद्धा जाऊन पाहूया. जर व्हिडिओ काढायला जर भेटलं तर लयच चांगलं, नाही म्हटलं तर आपण बघूया काय होते तर. ठीक आहे. आता तुम्हाला दिसत असेल इथं काही या पद्धतीने या आरोबीचं काम चालू आहे. आता इथं जाग्यावर लावू नये का प्रतिबंधित क्षेत्र, परवानगी शिवाय आतमध्ये येऊ नये, कारवाई केल्या जाईल असं तसं. पण यवतमाळकर हे तुम्हाला दिसत असेल हे पाण्याचे पाईप वगैरे, आणि ते बघा ते मोटर सुरूसुद्धा, त्याचा आवाजसुद्धा तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये येत असेल का नाहीत, कारण एडिटिंगमध्ये ते हटून जाईल. तर हे बघा पूर्ण असं पाणी वगैरे जे शेतकरी इथं यूज करत आहे. आणि काही या पद्धतीनं मित्र हो इथे कारली आणि खैरी, हे बघा इकडं खैरी गाव आहे, खैरी आणि कारलीच्या मधात काही या पद्धतीनं काम सुरू आहे. यवतमाळकर तुम्हाला आठवत असेल याच्या आधीचं जे क्लिप होते जे तुम्हाला मी ब्रिज वगैरे दाखवला ती इकडच्या साईडचं आहे. ठीक आहे. आता मधात इथे एक सुद्धा नाला वगैरे आलेला आहे, टनलच्या अलीकडची साईड आहे. आणि हे जे तुम्हाला दिसतं मी थोडंसं समोर जाऊन सुद्धा दाखवतो. हे जे तुम्हाला दिसत आहे हे झाडं वगैरे, या झाडाच्या मागच्या साईडला जी आहे आपली रेल्वेची लाईन आहे. आणि इकडच्या साईडला जे दिसत आहे तुम्हाला ती आहे आपल्या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईनवरची टनल. तर आपण त्या टनलकडं सुद्धा आता जाऊन पाहणार आहोत. तेवढा खाली वगैरे तर नाही उतरणार आहोत, तुम्हाला सांगून देतो आधीच. खाली वगैरे उतरण्यासाठी आपल्याला परमिशन नाही आहे आणि तिथून मी जास्त माहिती पण नाही घेऊ शकणार. पण हे टनल तुम्हाला दिसत असेल ऑल अराऊंड खूप जास्त काम पहिलेपेक्षा या टनलचं होऊन आहे. मी झूम करून दाखवतो तुम्हाला. आतमधलं सुद्धा तुम्हाला दिसत नसेल कारण हे आहे म्हणून, अंधार आहे म्हणून, पण तिथं खूप जास्त प्रमाणात काम चालू आहे. आणि रेल्वे जे टनलच्या आतमधून पाणी वगैरे सुद्धा त्या पाईपाच्या थ्रू बाहेर काढणं सुरू आहे. तर हे चालू आहे मित्र पूर्ण कारलीच्या साईडला. आणि तुम्हाला दिसत असेल इकडे वरतं हे पूर्ण कन्स्ट्रक्शनवाल्यांची इथं टीम आहे. तर आता या साईडनं कशा आहे सेफ्टीसाठी म्हणून इकडं एक सिक्युरिटीवाले काका वगैरे तुम्हाला दिसत असेल ते आहे. आता आपण मी होत असेल तर थोडंसं समोर जाऊन दाखवतो आणि समोरून थोडीशी टनलच्या तिथलं एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करतो. माडकर इकडच्या साईडला तुम्हाला दिसत असेल मी आलो आहे तिकडून. आपण तिकडल्या साईडनं ते काका वगैरे उभे आहे, त्यामुळे झूम करून दाखवतो. ते झोपडी आहे त्या साईडून आपण आलेलो आता इकडच्या साईडला. आणि इथे तुम्हाला टनल दिसत असेल क्लिअरमध्ये. आता बघा याच्यापेक्षा समोर मी नाही जाऊ शकत, खाली वगैरे उतरू नाही शकत, पण तुम्हाला इथं दिसत असेल काही या पद्धतीनं जे आहे इथं टनलचं काम चालू आहे. बघा ते पाणी वगैरे टनलच्या आतमधून काढणं चालू आहे. आणि आतमध्ये कसा अंधार वगैरे आहे तर आतमध्ये सुद्धा मी जाऊन दाखवू शकत नाही. तर काही या पद्धतीनं आपल्या कारलीच्या साईडनं टनलचं काम चालू आहे. आणि तुम्हाला सांगतो दोन्ही साईडनं हे असं जे सिमेंट लावल्यासारखं, आता हे याला काय म्हणते टेक्निकल लँग्वेजमध्ये मला ज्यांना माहीत आहे ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. इथं ते बघा तुम्हाला तिथं बोर्डसुद्धा लिहून आहे. ठीक आहे. आणि ते बघा हे पूर्ण पाणी मी झूम करून दाखवतो तुम्हाला. ते बघा टनलच्या तिथून पूर्ण पाणी असं काढणं चालू आहे. काही या पद्धतीचं टनलचं काम जे आहे आतमध्ये सुरू आहे. आता कसं आहे खाली जाऊन तिथं परमिशन वगैरे आहे की नाही माहीत नाही, आणि मी कसं आहे विदाऊट परमिशन तिथं झाले पण जमन नाही, त्याच्याच्यानं आपण काही तिकडं चाललेलो नाही आहे. तर आता आपण तुम्हाला दाखवून देतो. हे बघा हे जे टनल आहे हे पूर्ण मित्र सिमेंटचं तसं लावून ठेवलेलं आहे तिथपर्यंत. आणि ते तिथून आपली ज्या रेल्वेला राहील सरळ अशी आपली रेल्वे आतमधून इकडे क्रॉसिंग करा. आणि जे तिकडं टेकडे दिसत आहे ना, टेकडी तिकडच्या साईडनं बेडोना गाव आहे, तर त्या बेडोनाच्या साईडला ते निघून जाईल. तर माझ्या हिशोबानं इकडून ही अशी टनल सरळ इकडे चालली, कारण तिकडच्या साईडनं मला दिसत आहे सर पाण्याची टाकी वगैरे. तर इकडच्या साईडनं बहुतेक बेडोना गाव आहे. एकूण अशी थोडीशी कर्वमध्ये राहणार आहे ही रेल्वे लाईन जे रेल्वेची टनल आहे.
तर मित्र काही या पद्धतीनं आपल्या हे टनलचं काम चालू आहे, तुम्हाला दिसत असेल खालच्या साईडला. आणि इकडं खूप मोठं असं कन्स्ट्रक्शन जे आहे या आपल्यावाल्या कारलीच्या याच्यावर सुरू आहे. तुम्हाला दिसत असेल या साईडनं मी आलेलो आहे, पूर्ण इकडं चालू आपल्या टनलचं काम आहे ना. तर यवतमाळकर तुम्हाला दिसत असेल ह्या साईडनं मी सध्या जिथं उभा आहे हे आहे मित्र आपल्या रेल्वेची लाईन, ठीक आहे. ही रेल्वे लाईन आहे पूर्ण, हे पूर्ण अशी रेल्वे लाईन आहे, हे सरळ रेल्वे लाईन आहे. हे थोडंसं साईडनं बनवलेलं आहे, इथून ट्रक वगैरे जे आहे मतलब जे टनल जेव्हा खोदते ना तर त्याच्यातला जे मसाला निघते, जे मुरुम वगैरे ते काढण्यासाठी ट्रकांना नेण्यासाठी हा रस्ता बनवलेला आहे. हा टेम्पररी आहे, पण ते रेल्वे येणार आहे, रेल्वे लाईन अशी इकडून अशी इकडे जे जाणार आहे, ठीक आहे. हे गोष्ट लक्षात असू द्या. तर तुम्हाला दिसत असेल हे दोन्ही साईडला असं सिमेंटचं ते करून आलेलं आहे, मधातून एक ते काय तर पाईप वगैरे सुद्धा दिसत आहे. आणि काही या पद्धतीनं जे आहे टनलचं काम मित्र हो इथं सुरू आहे. तर हा आहे या व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा अपडेट. मी त्याआधी तुम्हाला जे दाखवलेलं आहे इंट्रो वगैरे आपण तिकडून घेतलेला आहे. आणि आता जे दिसत आहे तुम्हाला ही जी आहे काही या पद्धतीनं आपल्या वर्धा यवतमाळ नांदेडची जी टनल आहे तिचं काम चालू आहे. आता हे या टनलचं नाव T4 आहे, सॉरी T5 आहे की T3 आहे, आता हे मला माहिती नाही. जर कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये कमेंट करून मला एकदा नक्कीच सांगा. तर यवतमाळकर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी पुढच्या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न करणार तुमच्यासाठी की कळंबच्या साईडचं जे काम आहे ते क्लिअर करून दाखवणं. म्हणजे आता आपण कारली साईडची टनल पाहिली, याच्यानंतर आपण बेडोनाच्या साईडची टनल पाहू. कारली आणि बेडोना दोन्ही साईडची टनल पाहिल्याच्या नंतर तुम्हाला टनलचं किती काम आणि किती पद्धतीनं किती स्पीडनं चालू आहे त्याची पूर्ण माहिती भेटूनच जाते. त्याच्यानंतर आपण टनलपासून तर कळंबपर्यंतचा जो रूट आहे, रेल्वे लाईन आहे ते पाहू. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी एक व्हिडिओ टाकेल ज्यामध्ये तो व्हिडिओ थोडासा मोठा राहील, 1.5 ते 2 तासाचा एक कम्प्लीट व्हिडिओ राहील, ज्याच्यामध्ये मी काय करेन पूर्ण एक नवीन शूट करेल. म्हणजे कळंबपासून ते एक मिनिट कळंबपासून ते यवतमाळ रेल्वे स्टेशन पर्यंत जितक्याही ब्रिजेस आहे, अंडरपासेस आहे, ROB RUB सोबतच रेल्वे लाईन आहे, रेल्वे स्टेशन्स आहे, ते सगळे मी त्याच्यात ऍड करेल. त्यामध्ये टनलचा पण पुन्हा एक अपडेट होऊन जाईल. आणि हे सगळे अपडेट्स मी ऍड करेल डिसेंबरपर्यंत. या डिसेंबर महिन्यामध्ये बहुतेक तो व्हिडिओ तुमच्यासाठी येऊन जाईल, ठीक आहे. पण त्याआधी जर तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक करा. आतापर्यंत आपण 2 किंवा 3 व्हिडिओमध्ये QR दिलेले आहेत, तर खूप साऱ्या लोकांनी मला त्यावर जे पैसे पाठवलेले आहेत. आणि खासकर एका दादानी 500 रुपये पाठवले, एका दादानी 100 रुपये पाठवले, असे तब्बल मिळून आपले 800 ते 900 रुपये जमा झालेले आहे. आणि जर तुम्ही अजूनही सगळ्यांना विनंती आहे की या व्हिडिओवर कमीत कमी 8 ते 10 हजार व्ह्यूज राहील. 8 ते 10 हजार व्ह्यूज पैकी 4000 लोकांनी जरी 10 हजार रुपये जरी सेंड केले तरी 40,000 रुपये होते. आणि आपला ड्रोन तेवढ्या रुपयात येऊन जाते. कारण मी चांगला ड्रोन बघितला ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगली क्वालिटी वगैरे देता येईल, तर तो ड्रोन साधारणतः 40,000पर्यंत मिळते. तर होईल तितके जास्त नाही, तरी जेवढेही लोक व्हिडिओ पाहतात त्याचा या QR तुम्हाला दिसतच असेल त्याचा एक स्क्रीनशॉट काढा, त्याच्यावर तुमच्याकडे होईल तेवढी अमाऊंट टाका. आणि जर तुमच्याकडे अमाऊंट टाकणं नसेल होत तर हा व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये 1 किंवा 2 कमेंट करा, पॉझिटिव्ह कमेंट करा, जेणेकरून मला मोटिवेशन भेटेल आणि मी तुमच्यासाठी अजून चांगल्या चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ आणेल. तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.